नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंद पोटोबा. आलो आहे नवीन फूड स्पॉटच्या शोधात. सातारा जिल्ह्यातील पुशे सावळे येथील 80 वर्ष जुन्या अशा सरडेबंधू हॉटेलला आणि पाहणार आहे त्यांची 80 वर्षापासून सुप्रसिद्ध असणारी पुरी भाजीची संपूर्ण रेसिपी. तर चला पाहूया. तर आज आपल्याबरोबर आहेत हॉटेलचे मालक. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. आपलं नाव काय म्हटले? माझं नाव आशिष सरडे. तर आपलं हॉटेल सातारा जिल्ह्यातल्या जुन्या हॉटेलपैकी एक आहे. तर आपल्या हॉटेलची स्थापना कोणत्या साली झाली? आपल्या हॉटेलला आता आमची 4थी पिढी आहे ते साधारण. पण एक 1945च्या दरम्यान हॉटेल सुरू केलं होतं, तेव्हापासून आपलं हॉटेलातून चालू आहे. आमची आता हे 4थी पिढी चालू आहे. बघ, पुरी भाजी हा सर्वात मोठा आयटम आणि सर्वात फेमस आयटम आमच्या पुसावळीमध्ये. सगळ्यात चालणारा आयटम आमचा पुरी भाजी आणि कांदा भजी आणि पुरी भाजी हे दोन आयटम आमच्या हॉटेलमध्ये पूर्वीपासून लोक आम्हाला त्यासाठीच ओळखलं जातं की सरड्यांचे कांदा भजी आणणार आहे आणि पुरी भाजी खावी तर सरड्यांचीच खावी. हे आमचं एक आमच्या आसपासच्या परिसरासाठी ते एक भाग्यच आहे, म्हणजे वाक्य झालेलं आहे की आमची पुरी भाजी पुसावळीला गेले की सरड्यांची पुरी भाजी खाल्लीच पाहिजे. हे आमचे वस्ताद आहेत, गेली 15 वर्ष आमच्या सोबतच आहेत. हे तुम्हाला सांगतील पुरी भाजी कशी आहे, भाजी कशी बनवतात वगैरे सगळं तुम्हाला माहिती देतील. ठीक आहे, आपण आलो आहे हॉटेल सरड्याच्या किचन मध्ये. तर आपल्याबरोबर आहेत वस्ताद शिवा. तर शिवा आपल्याला आहे ना पुरी भाजीसाठी काय काय करायचंय, कोणते कोणते मसाले वापरायचे आहेत, कोणत्या भाज्या वापरायच्या आहेत, वाटण कसं बनवायचे ते सांगणार आहेत. साहेब, आता आपण जे वाटण बनवतोय तर आता आपण किती प्लेट साठी बनवतोय? 50 प्लेटसाठी. 50 प्लेट साठी. तर आता आपण वाटणामध्ये काय काय घेतलेलं आहे? 3 टोमॅटो टाकणार आहे, 3 कांदा टाकणार आहे, 50 ग्राम आला टाकणार, 50 ग्राम लसूण टाकणार, 1 वाटी खोबरं टाकणार आहे, थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे, तीळ घेतो, पांढरा तीळ आहे, ते आपला खडा मसाला आहे. तर खडा मसाल्यामध्ये काय काय दिसतंय? लवंग दिसते, बडी इलायची आहे, स्टारफुल आहे, जावेत्री आहे, शहाजिरे आहे, तमालपत्र आहे. हे काय आहे मध्ये? बडीशेप आहे का? बडीशेप आहे, बडीशेप आहे आणि जायफळ आहे, जायफळ आहे, बारीक हिरवी वेलची आहे आणि दालचिनी. तर एवढे पदार्थ आपण डायरेक्ट वाटण मध्ये मिक्सरवर बारीक करणार आहे का? हा, ते सगळे मिक्सर करून पेस्ट करून ते वाटण करणार आहे आपलं. ठीक आहे, तर आता वाटण करून घ्या मिक्सर मध्ये. वाटण बनवून झालेलं आहे, पाहू शकतो मित्रांनो. तर वाटण आता आपण मिक्सर मध्ये बारीक केलेलं आहे. तर आता आपण पुरी भाजीची भाजी करायला स्टार्ट करायची आहे. तर आता आपण तेल टाकायचंय. तर आता तेल किती टाकायचे वस्ताद? 1 किलो. 1 किलो. तर 50 प्लेट साठी आपण 1 किलो तेल टाकणार आहे. तर काय मित्रांनो, जे आपले वस्ताद आहेत ना ते मूळचे युपीचे आहेत. तर बरेच वर्ष झाले, जवळपास 20 वर्ष वास्तव्यासाठी महाराष्ट्रात आहेत. त्यांना मराठी समजतं, बोलता पण येतं, पण स्पीड मध्ये बोलता येत नसल्यामुळे थोडे अडचण येते त्यांना. तर आपण थोडस आपण त्यांना कोऑपरेट करूया. तेल गरम झाल्यानंतर आता काय टाकायचं आपल्याला? तेल गरम झालं तर आम्ही टाकणार जिरा मोहरी. तर आता हे 50 प्लेटचं आपण बनवतोय, तर त्यासाठी थोडंसं आम्हाला आहे ना प्रमाण पण सांगण्याचा प्रयत्न करा. तर आता 50 प्लेट साठी किती जिरे मोहरी टाकणार आपण? 30 ग्राम. ये हमारा जीरा मोहरी पड़ गया. इसके बाद में हम डाल रहे हैं कांदा. ये अपना कांदा कितना किलो है? कांदा है अर्धा किलो. अर्धा किलो. हाँ. तर शिवा, आप कितने साल से काम कर रहे हैं? कर रहा हूँ 2010 से. 10 से. तो 16 वर्षाचा अनुभव आहे त्यांना पुरी भाजी बनवायचा. तर या हॉटेलची स्थापना 1945 ला झाली. तर या हॉटेलची परंपरा एक 80 वर्ष जुनी आहे. ही 4थी पिढी या हॉटेलमध्ये काम करत आहे. तर मगाशी आपण त्या सरडे साहेबांशी पण चर्चा केली. तर या हॉटेलची 80 वर्ष जुनी रेसिपी आहे. तीच रेसिपी पुढच्या पिढीकडे ट्रान्सफर होत आलेली आहे. तर आपला आता कांदा ना लालसर झालेला आहे. तर आपल्याला आता वाटण टाकायचंय. तर वाटण मध्ये आपण मगाशी काय काय टाकलंय परत एकदा सांगता काय? आम्ही टाकलं आहे, कांदा टाकला आहे, लसूण टाकला आहे, आला टाकला आहे, टोमॅटो टाकला आहे, खडा मसाला टाकला आहे, खोबरा टाकला आहे, तेल टाकलं आहे. हे सगळे वाटण करून आता ती गिरवी करायची चाललंय. ठीक आहे. तर आपला आता कांदा लालसर झालेला आहे. तर आपल्याला तेल सुटस्तोवर हे वाटण पण तेलामध्ये भाजून घ्यायचंय. तर जेवढ्या चांगल्या प्रकारे आपण भाजणार आहे तेवढी टेस्ट आपल्या पुरी भाजीला येणार आहे मित्रांनो. आपण तेल सुटस्तोवर थांबूया मित्रांनो. तर आपण जो वाटण टाकलं त्याला छान तेल सुटलेलं आहे. तर आता आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत. ते मसाले में क्या क्या है?
एक कांदा लहसुन चटनी है, अपना सादी चटनी है, हळद पाउडर है, अपना होटल का सुपर मसाला है। बोले तो स्पेशल अपना पूरी भाजी का मसाला है वो। हाँ हाँ। और इसके बाद ये धना पाउडर है हाँ। और खड़ा नमक हाँ, है। चवीनुसार मीठ है और हळद है। तो ये कांदा लहसुन मसाला कितना है वो, कितना क्वांटिटी है उसका वजन? ये है 100 ग्राम। हाँ ये भी 50 ग्राम है। हाँ क्योंकि ये वजन होता है, ये हल्का होता है। हाँ 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 हल्दी पाउडर। हल्दी पाउडर है, अपना मसाला है। हाँ हाँ हाँ। तो स्वादानुसार नमक है। नमक है। ये इतने मसाले पड़ेंगे इसमें। हाँ ठीक है। ठीक। पानी अपन क्यों डाला है इसमें? पानी इसलिए डाला है हाँ। ताकि ये मसाला जले ना, करपे ना। हाँ हाँ बोले तो आपने जो भी मसाला है जलना हाँ। नहीं चाहिए, इसलिए पानी डाला है। हाँ इसमें हम अपना ये वटाना मटकी भी डाल रहे हैं। हाँ इसका कितना क्वांटिटी है? पाव किलो है। बोले तो वाटाना पाव किलो, मटकी पाव किलो। हाँ ठीक है। इसको इसमें डाल के इसको हम भाजेंगे इसमें। हाँ। इसको वाप से पकाएंगे और हमारा मसाला जो है ऐसे ही पक जाएगा हाँ हाँ तो उसको खाने का स्वाद बढ़ जाएगा। हाँ 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 इसको स्वाद के लिए हम थोड़ा बेसन यूज करते हैं सर। हाँ 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 इतना 10 ग्राम 10-20 ग्राम ऐसे बेसन यूज करते हैं। हाँ तो इससे स्वाद अच्छा आता है क्या? हाँ और थिकनेस भी बढ़ जाता है क्या? हाँ इसको फिटनेस भी बोले तो थोडस आपलं जे पातळ असतंय ते हाँ. थोडं घट्ट होऊन जाईल. घट्टपणा होऊन जातं. तर आता मित्रांनो आपल्या मसाल्यांना आणि जे काय आपण घटक टाकले त्यांना चांगलं तेल सुटलेलं आहे. हा. तर आता याच्यामध्ये पाणी टाकायचंय. हा. तर 50 प्लेट साठी आपण बनवतोय. तर 50 प्लेट साठी किती पाणी टाकायचंय? 5 लिटर डालणार. 5 लिटर. ठीक आहे. हा. तर आता हे आपण पाणी ऍड केलेलं आहे. हा. त्याला चांगली उकळी आली की आपलं पुरी भाजीची जी आपण भाजी म्हणतोय ती आपली रेडी आहे मित्रांनो. तर याच्यानंतर ना ते पुरी भाजीसाठी जी सुकी भाजी असते बटाट्याची ती कशी बनवायची ते आपण बघणार आहे. ही रस्सा भाजी पुरी भाजीची उकळते हा. तोपर्यंत आपण आहे ना पुरी भाजीसाठी लागणारी सुकी भाजी बनवून घेऊया. हा. तर बटाटे उकडून घेतलेत. हा. त्याचबरोबर आपण लागणारा जो मसाला हा. आहे तो मसाला दाखवा ना. मसाला ही है. तर तो मसाला ना आधीच तयार करून ठेवलेला हा. आहे. तर त्या मसाल्यामध्ये काय काय आहे? मसाल्यामध्ये है आला लहसुन है, मिर्ची है, सुपर गरम मसाला है, कड़ी पत्ता है, जीरा मोहरी है, हा 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 हळद है. ही सगळे मसाला मिक्स करून ते ह्याच्यात भाजी तयार करतो आम्ही. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे तो जे आम्ही- आपल्याला हा. पुरी भाजी म्हणजे सुकी भाजी असते हा. त्याच्यामध्ये जे मसाले त्यांनी सांगितलेले आहेत. हा. तर आता आपण हा 1 किलो बटाटा आहे ना? हा. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता मसाला पडलेला आहे. आहे. तर मला वाटते चवीनुसार मीठ पण पडणार ना? हा मीठ पण टाकणार आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकतो. हा हा हा. त्याच्यामध्ये मीठ टाकलंय. हम्म, हम्म. आता ते दाबून ते बारीक करायचे. तर आता चांगल्या प्रकारे मसाला मिक्स केलेला आहे बटाट्यामध्ये. हम्म. तर आपली जी पुरी भाजीची सुकी भाजी असते बटाट्याची ती रेडी आहे मित्रांनो. हा. तर आता आपली ना आता जी रस्सा भाजी आहे ती पण चांगली उकळायला लागलेली आहे ती बघून घेऊया. पाहू शकतो मित्रांनो आता छान उकळी फुटलेली आहे आपल्याला रस्सा भाजीला. हा. तर त्याला तेल पण खूप छान सुटलेले आहे. अभी ये तेल छूटने के बाद इसका समझने का क्या हो गया है क्या? हाँ तो जितना अच्छा तेल छूटेगा उतना अच्छा टेस्ट आएगा. उतना अच्छा टेस्ट आएगा. ये उबल रहा है. ये तेल जितना अच्छा छूटेगा उतना अच्छा टेस्ट बढ़ेगा इसका. हाँ. सुगंधित उड़ता है इसका. हाँ 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 तो किधर भी जिधर जाएगा तो इंसान के अंदर जब सांस लेते हैं तो उसके अंदर जाता है खुशबू. खुशबू. हाँ, इसका हाँ. खुशबू जाता है तो आदमी सोचते हैं ये खुशबू आता किधर से है. हाँ, हाँ. तो जब ये सर्डे बंधु होटल में आते हैं हाँ. तो देखते हैं ये पूरी भाजी का खुशबू आ रहा है. हाँ तो अभी पूरी भाजी का अपना रस्सा भाजी हो गया है. रस्सा भाजी बटाटे हो का गया. सूखा भाजी भी हो गया हो है. गया तो है. अपना पूरी रह गए ना. पूरी रह गया है. तो अभी पूरी कैसे बनता है वो भी देखेंगे. हाँ. तो चलो अभी भी पूरी बनाते कैसे देखेंगे. आपण आटा लावतोय. हाँ. तर आज अभी क्या लिया आपण तो ये लिया है मैदा. मैदा है कितना है वो? मैदा है 1 किलो. हाँ हाँ हाँ. हम 1 किलो में इसमें 150 ग्राम ये डालेंगे सूजी रवा. रवा. हाँ हाँ. तो वो डालने से क्या होता है? उससे पूरी एकदम सॉफ्ट आता है. हाँ हाँ और कड़क थोड़ा फूटता नहीं फूकता है पूरी चांगला. हाँ 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 और इसमें स्वाद अनुसार हम थोड़ा इसमें नमक डालेंगे. हाँ हाँ हाँ. इसको हम एक में मिक्स कर लेंगे. मिक्स करने के बाद थोड़ा सा इसमें तेल डालेंगे. तो थोडं थोडं पाणी टाकायचं का? हाँ तर हे आटा भिजवल्यानंतर किती वेळ ठेवायचं काय असं काय आहे का?
पीठ लावलं ना, हाँ। पीठ लगाए ना हमने, हाँ तो इसको 10 मिनट तो इसको रखना पड़ता है। हाँ 10 मिनट के बाद वो जो रवा होता है ना, हाँ, हाँ। वो खिल जाता है, हाँ। तो पूरी एकदम भारी आता है। हाँ 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 बोलो तो ये थोडा सिक्रेट जैसा हो गया है हाँ। की जो आपण रवा टाकणार आहे हाँ। तो 10 मिनिटाचा थोडा मुरत ठेवल्यानंतर आपली पुरी क्वालिटी होणार आहे. हाँ ठीक आहे. तर मित्रांनो जे हॉटेलमध्ये पुरी बनते हा. त्याचं सिक्रेट आपल्याला थोडक्यात कळलेलं आहे मित्रांनो. तर तुम्ही घरी कधी ट्राय करायचं असेल तर थोडासा रवा टाकून 10 मिनिटं हा. आपला आटा भिजत ठेवायचा आहे आणि नंतर पुरी बनवायची. हाँ, ते झाकून ठेवायचे एकदम. झाकून ठेवायचं का? हाँ, ठीक. झाकून ठेवलं ते लवकर मुरते ते हाँ, हाँ। रवा. अब मेरा पूरी लाटना हो गया है. हाँ। अब मैं पूरी फ्राई करने जा रहा हूँ तेल में. ठीक आहे. हाँ पुरी फ्राई हो गए है ना अच्छे हाँ से? हाँ सर, ठीक है. ये हम निकाल रहे हैं प्लेट में. ठीक आहे. आता आपण आहे ना सरडे बंधूंची स्पेशल पुरी भाजीची प्लेटिंग लावतोय. हा. तर प्रथम आता रस्सा भाजी येणार मित्रांनो. हाँ ये तर है अपना- पाहू शकता किती भारी तर्री आलेली आहे. तर आता रस्सा भाजी आपण प्लेट मध्ये घेऊया. तर मित्रांनो त्याच्यामध्ये वाटाणा मटकी दिसायला खूप सुंदर दिसत आहे. ये हमारा रसा है. तर रस्सा भाजी आली पुरी भाजी. त्याचबरोबर हाँ. आता ये हो गया सुका भाजी. ये सूखा भाजी हो गया. हाँ. ये हम पूरी रख रहे हैं. अभी एक प्लेट को कितना पूरी आता है? प्लेट को 4 पूरी आता है. तो अपना प्लेट का क्या प्राइस है? 50 रुपए. 50 रुपए. हाँ हाँ. ये कांदा नींबू सब काकड़ी के साथ में आता है. हाँ हाँ. तो अपना रस्सा भाजी और सूखा भाजी पूरी हाँ. और सलाद में नींबू टमाटो तो काकड़ी आता है. हाँ. इस तरह अपना स्पेशल सरडे बद्दू का पूरी भाजी रेडी आहे. हाँ ठीक आहे. काय पुरी भाजी ऑर्डर केली का? तर नेहमी येतं का कसं तुमचं? नाही नेहमी येतो सकाळचा आम्ही नाश्त्याला येतो हा हा. तर किती वर्ष झालं तुम्ही इकडे येत आहे? तरी मला वाटतं 15-20 वर्ष झाला मी आहे. हा हा. तर तुम्हाला तो- टेस्ट बोला ना. त्यांची ओव्हर हॉटेल होते की नाही कॅन्टीनला तेव्हापासून त्यांची क्वालिटी त्यांनी मेंटेन ठेवलेली आहे हा हा आणि त्याची क्वालिटी त्यांनी जशी पहिली होती हा, हा. तशीच आहे. हा हा म्हणजे जरी भाजीची मला त्याच्या सांबरची हा, हा. जी क्वालिटी आहे हा हा. त्यात त्यांनी काही कॉम्प्रोमाइज केलेली नाही. पुऱ्या वगैरे कशा वाटल्या तुम्हाला? पुऱ्या एकदम क्वालिटीचे येतात हा, हा. आणि असं म्हणजे जरी नाश्ता केला हा, हा. तरी पित्ता त्रास असं काय होत नाही त्याला. हा हा म्हणजे जे क्वालिटी जी पहिल्यापासून आहे हा, ती हा. घरगुती ज्या प्रमाणे असते हा हा. त्या टायमाला क्वालिटी तिची आहे. तर आपण याला मार्क द्यायचे ठरले तर 10 पैकी तर किती मार्क देता तुम्ही? नाही 10 पैकी 10 देऊ शकतो याला. 10 पैकी 10 हा. म्हणजे तुम्हाला खूपच आवडते. हा. तर आता आमचा आग्रह आहे की तुम्ही टेस्ट घेऊन सांगा की कशी टेस्ट आहे. क्वालिटी तर एक नंबर आहे आणि पहिल्यापासून जी क्वालिटी ठेवलेली आहे हा हा त्यात काही बदल नाही केलेला त्यांनी. ठीक आहे.